चॅनल. वेट, तुम्ही नीट बघताय. मी आली आहे वाशीला, सेक्टर 9A तमिळ संगम. का आली आहे तुम्ही बघितलंच असेल. गार्डन वरेलीचा सेल आहे. सो गार्डन वरेलीचा सेल आहे आणि तिथे मी आणि माझी आई नसणार असं पॉसिबलच नाही आहे. कारण लहानपणापासून आम्ही गार्डन वरेलीच्या प्रत्येक स्टोअर नियर बाय स्टोअरला नेहमी व्हिजिट दिलेली आहे. अँड द मेन रिझन इज की गार्डन वरेलीचं फॅब्रिक मटेरियल खूप खूप सुंदर असतं. त्याच्याने स्किनला इरिटेशन होत नाही, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. लाईफ लाँग ह्यांचे मटेरियल्स चालतात. आपल्याला एक वेळ प्रॉब्लेम होऊ शकतो, पण त्यांच्या गार्डन वरेलीच्या फॅब्रिकला कधीच काहीच इश्यू झालेला मी बघितलेला नाही आहे. आणि एक अलर्ट नोटिफिकेशन लेडीज, शेवटचे 5 दिवस उरलेले आहेत गार्डन वरेलीचा सेल संपायला. सो गो अँड विजिट दिस प्लेस. मी जेव्हा कलेक्शन बघायला गेले तेव्हा ते इतकं सुंदर होतं ना, इतकं सुंदर. मला त्यांचे मटेरियल्स, त्यांचं प्रिंटिंग चॉईस, त्यांचे डिझाईन, त्यांचे फॅब्रिकबद्दल तर कायच बोलायचं. काही बोलायला म्हणजे असं आत्ता मला वाटतं की मी काय बोलू यांच्याबद्दल आणि काय नाही. इतकं सुंदर ना. जेव्हा मी लहान होते तेव्हापासून मी माझं स्क्रॅचपासून आउटफिट बनवलेलं आहे गाईज. जेव्हा क्रेज पण नव्हती आउटफिट फ्रॉम स्क्रॅच. सो मी नेहमी तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दिसतं आहे, मी ताग्यातले फॅब्रिक्स घ्यायचे आणि मी माझा फ्रॉक, स्कर्ट, साडी, लेहेंगा जे त्या टायमाला जे फॅशनमध्ये होतं मी सगळं बनवून बघितलेलं आहे. आणि ते इतकं सुंदर दिसतं आणि इतकं छान दिसतं. आणि ते तुम्हाला खरं नाही वाटणार, ते कपडे माझ्याकडे अजूनही आहेत. इफ यू वॉन्ट, मी माझे पिक्चर शेअर करेन कधी तुम्हाला जर बघायचं असेल तर. इवन रिसेंटली काही वर्षांपूर्वी मी असं वॉक इनमध्ये गेले होते. मी बघूया काही कलेक्शन आहे का. सो जो टूटी फुटीचा जो कलर असतो ना, त्या कलरमध्ये एक फॅब्रिक होतं आणि मी ते फॅब्रिक घेतलं आणि मी माझा त्याच्यामध्ये मिडी फ्रॉक बनवला. सो आय जस्ट लव्ह दॅट फ्रॉक. तो अजूनही आहे. सो लेडीज, व्हिजिट करा. शेवटचे 5 दिवस आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.